नमस्कार, मी नीलम तुमच्या सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर आजचा विषय फार छान आहे आणि खूपच वेगळा आहे। तो म्हणजे LTI माइंडट्रीमध्ये जॉब करणे किती वर्थ आहे, म्हणजेच इज इट वर्थ टू जॉईन LTI माइंडट्री। आपण कोणती पण कंपनी जॉईन करतो ना, त्याच्या आधी आपल्याला काही गोष्टी माहिती असायला हव्यात। तर त्याच्यामध्ये LTI माइंडट्रीसाठी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी माहिती असायला हव्यात याच्याबद्दल आपण बोलणार आहोत। फर्स्ट आपण LTI माइंडट्रीचं म्हणजे नाही का काही गोष्टी माहीत करून घेऊया, जे की फर्स्ट म्हणजे त्यांच्याकडे किती क्लायंट्स आहेत, त्यांचा रेव्हेन्यू किती आहे आणि त्यांच्याकडे एम्प्लॉईज किती आहे। तर फर्स्ट म्हणजे त्यांचा रेव्हेन्यू बिलियन्समध्ये आहे, म्हणजे ते प्रॉफिटमध्येच आहेत। आणि अजून एक गोष्ट तुम्हाला माहितीच आहे की LTI माइंडट्री हे मर्ज झालेलं आहे। माइंडट्री आणि L&T ह्या दोन कंपनी मर्ज झालेले आहेत 2019मध्ये आणि त्याच्यानंतर पूर्ण एक ऑर्गनायझेशन झाली आहे LTI माइंडट्री। मला असं वाटतं मी आधीच्या ब्लॉग्समध्ये पण हे सांगितलेलं आहे, पण तरी पण परत एकदा सांगते। तर असं झालं आहे ना की दोन कंपनी एकत्र आल्यामुळे त्यांच्याकडे क्लायंट्सची अजिबात कमी नाही आहे, त्यांच्याकडे 700+ क्लायंट्स आहेत। त्यानंतर आपण एम्प्लॉईचा जर काउंट घेतला तर 1 लाख अराउंड एम्प्लॉईज LTI माइंडट्रीमध्ये काम करतात आहे। आणि थर्ड म्हणजे त्यांचा रेव्हेन्यू हा त्यांचा बिलियन्समध्ये आहे। मागच्या वर्षीचा जर का आपण रेव्हेन्यू चेक केला ना, तर तो 5.4 बिलियन्स च्या अराउंड आहे। मी शुअर नाही आहे एक्झॅक्ट का नंबरसोबत, पण अराउंड एवढा आहे बिलियन्समध्ये। तर या काही गोष्टी आहेत ज्या आपण लक्षात घेतल्या पाहिजेत कोणती पण कंपनी जॉईन करताना, मग ते TCS असू दे, इन्फोसिस असू दे किंवा एक्सेंचर असू दे किंवा ती LTI माइंडट्री पण असू दे। तर या गोष्टी आहेत LTI माइंडट्रीच्या। तर याच्यानंतर आपण LTI माइंडट्री जॉईन करू शकतो का, किंवा कोणती पण कंपनी जॉईन करायची असेल तर आपण कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत। तर त्याची फर्स्ट म्हणजे त्यांच्याकडे कोणते कोणते प्रोजेक्ट्स आहेत, त्याच्यानंतरून टेक्नॉलॉजी कोणते कोणते ते लोक वापरतात आणि त्यांच्याकडे अप्रेझल्स कसे होतात, आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स त्यांच्याकडे कसा आहे। तर काही लोक वर्क लाईफ बॅलन्सला इम्पॉर्टन्स देतात, काही जण देत नाहीत, किंवा म्हणजे फ्यू लोक आहेत जे वर्क लाईफ बॅलन्सला इम्पॉर्टन्स देत नाहीत, पण खूप जणांना वर्क लाईफ बॅलन्सबद्दल माहिती करून घ्यायचं असतं। तर आज आपण त्याच्याबद्दल बोलणार आहोत। आणि त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जॉब सिक्युरिटी। तर जॉब सिक्युरिटी तर सगळ्यांनाच हवी असते, म्हणजे कोरोनाच्या नंतर तर जेव्हा पण आपण कोणती पण कंपनी जॉईन करतोय ना, तर पहिल्यांदा आपण जॉब सिक्युरिटी चेक करतो। त्यामुळे आज आपण या सगळ्या फॅक्टरवरती बोलणार आहोत। तर फर्स्ट आहे प्रोजेक्ट। तर मी ना या काही नोट्स काढून ठेवलेल्या आहेत, तर मी त्याच्यानुसारच तुमच्याशी बोलतीये। तर फर्स्ट आहे प्रोजेक्ट। तर प्रोजेक्टची यांच्याकडे ना काहीच कमी नाही आहे, कारण की जेव्हापासून मर्ज झाले ना 2019मध्ये, तर जर आपण L&T सेपरेट आणि माइंडट्री सेपरेट असा विचार केला तर त्यांच्याकडे कमी क्लायंट्स असणार आहेत, पण मर्ज झाल्यामुळे यांच्याकडे खूप सारे क्लायंट्स आलेत आणि क्लायंट्स जास्त असल्यामुळे यांच्याकडे प्रोजेक्टसुद्धा खूप सारे आहेत। मग तो डेव्हलपमेंटचा असू दे किंवा टेस्टिंगचा असू दे किंवा मायग्रेशनचा असू दे, तर सगळ्यात जास्त म्हणजे माझ्या माहितीनुसार तरी सगळ्यात जास्त प्रोजेक्ट्स ना सध्या मायग्रेशनचे आहेत, कारण की सगळ्यांना ओल्ड जे पण ॲप्लिकेशन यूज करतात ते सगळं त्यांना अपडेट करायचे, त्याच्यामुळे सगळ्यात जास्त प्रोजेक्ट्स हे मायग्रेशनवरती आहेत। तर ही झाली प्रोजेक्ट्सची गोष्ट। तर प्रोजेक्ट्सची अजिबात कमी नाही आहे। त्याच्यानंतरून सेकंड पॉईंट आहे, आपण त्याच्याबद्दल बोलूया, ती म्हणजे टेक्नॉलॉजी। तर टेक्नॉलॉजीच्या बाबतीत LTI माइंडट्री खूप चांगलं आहे त्यांच्याकडे, म्हणजे जे पण लेटेस्ट टेक्नॉलॉजीज आहेत ना, म्हणजे जावा, स्प्रिंग बूट, मायक्रो सर्व्हिसेस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हे सगळं LTI माइंडट्रीमध्ये यूज होतं। पण त्याचबरोबर मी जसं आधी सांगितलं की खूप सारे प्रोजेक्ट्स आहेत ते मायग्रेशनच्या फेजमध्ये आहेत, म्हणजे ओल्डर जे पण आपण यूज करतोय ते न्यू म्हणजे अपडेट करतात आहे। तर जे पण कोणी जॉईन केल्यानंतर जर का ओल्ड जे म्हणजे मायग्रेशनच्या प्रोजेक्ट्सवरती काम करत असेल, तर त्यांना थोडीशी वाट पाहावी लागेल की त्यांना अपडेटेड टेक्नॉलॉजी वापरायला मिळेल, यूज करायला मिळेल किंवा त्याच्यावरती काम करायला मिळेल।
तर हे थोडंसं नाही का आपल्याला संयम ठेवावा लागेल तिथे. तर त्यांना डेफिनेटली न्यू टेक्नॉलॉजीवरती काम करायला भेटेल. तर हे झालं टेक्नॉलॉजीचं. आणि टेक्नॉलॉजीचा विषय आला म्हणून मी सांगते की मी जावा, स्प्रिंग बूट, मायक्रो सर्व्हिसेस यावरती म्हणजे काम नाही करत आहे सध्या तरी. पण आमच्या प्रोजेक्टमध्ये पायथन आहे, स्नोफ्लेक आहे, टॅलेंट आहे, टॅब्ल्यू आहे. तर या सगळ्याच्या अराउंड मी काम करते. तर जे पण मी यूज करते हे सुद्धा सगळं न्यू टेक्नॉलॉजीजच आहेत. मग मी जे सांगितलं ते ॲप्लिकेशनच्या रिलेटेड होतं आधीचं, आणि आत्ता जे सांगते हे सगळं डेटाच्या रिलेटेड आहे. म्हणजे डेटा अँड ॲनालिटिक्स जे डिपार्टमेंट असतं ना त्याच्याशी रिलेटेड आहे, आणि मी त्याचा पार्ट आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे डेटावरती जे पण आपण काम करतो त्याच्याशी रिलेटेड अपडेटेड टेक्नॉलॉजीज ज्या आहेत त्याच आम्ही यूज करतो आहे. मग जर का स्नोफ्लेकचा विचार केला तर ते पण AWS वरतीच आहे, म्हणजे आम्ही न्यू टेक्नॉलॉजीज यूज करतो आहे. आणि टॅलेंट आणि टॅब्ल्यूचा जरी विचार केला तरीसुद्धा ते सुद्धा अपडेटेडच आहेत, कारण त्याच्या आधी इन्फॉर्मॅटिका यूज व्हायचं, आता सगळेजण टॅलेंट यूज करतात. तर हे पण अपडेटेड टेक्नॉलॉजीज आहेत. तर आता म्हणजे नाही का टेक्नॉलॉजी वाईज जर आपण विचार केला तर LTI माइंड्रीमध्ये मायग्रेशनचे प्रोजेक्ट सोडले तर सगळीकडे अपडेटेड टेक्नॉलॉजीज यूज होते. तर थर्ड पॉईंट आहे तो म्हणजे अप्रेझल. तर सगळ्यांना खूप उत्सुकता असते की अप्रेझल म्हणजे किती असतं प्रत्येक कंपनीमध्ये. तर LTI माइंड्री ही सर्व्हिस बेस्ड कंपनी आहे. तर जसं बाकीच्या कंपनीज म्हणजे TCS, इन्फोसिस ज्या पण सर्व्हिस बेस्ड कंपनीज आहेत त्यांच्याकडे ऑन अन ॲव्हरेज जसं हाईक दिलं जातं त्याच प्रमाणे LTI माइंड्रीमध्ये सुद्धा हाईक दिलं जातं. म्हणजे ऑन अन ॲव्हरेज 10%, 8 to 10%. आणि जर का परफॉर्मन्स वाईज पाहिलं तर मग ज्यांचे परफॉर्मन्स खूप चांगले आहेत त्यांना 10 to 15% पण हाईक मिळतं. पण ऑन अन ॲव्हरेज सगळ्यांना 8 to 10% हाईक मिळते. आणि चौथी गोष्ट आहे इम्पॉर्टंट ती म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स. तर काही लोकांना मॅटर करतं, काही जणांना मॅटर नाही करत, पण वर्क लाईफ बॅलन्स खूप महत्त्वाची असते. कारण की जर आपली वर्क आणि आपलं जे लाईफस्टाईल आहे त्याच्याशी आपण जर का जुळवून नाही घेता आलं ना तर खूप सारे प्रॉब्लेम्स होतात. त्याच्यामुळे वर्क लाईफ बॅलन्स आहे ना खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे प्रोजेक्ट्स वाईज, क्लायंट वाईज हे सगळ्यांचं डिफरंट असतं. त्यामुळे मी बाकीच्यांच्या बाबतीत काय होतं हे मी सांगू शकत नाही, पण माझ्या बाबतीत मी सांगते. मी डेटा अँड ॲनालिटिक्स डिपार्टमेंटमध्ये आहे ॲज अ डेटा इंजिनियर. पण माझी वर्क लाईफ बॅलन्स आहे ना खूप छान आहे. माझी टीम पण खूप सपोर्टिव्ह आहे, सगळ्या गोष्टीला सपोर्ट करते. जरी सध्या वर्क फ्रॉम होम आणि वर्क फ्रॉम ऑफिस दोन्हीसुद्धा चालू आहे हायब्रिड मोडमध्ये, तरीसुद्धा आम्ही एकमेकांना खूप सपोर्ट करतो. त्यामुळे आमची वर्क लाईफ बॅलन्स आहे ना खूप छान आहे. आणि जे पण आमच्या प्रोजेक्टमध्ये आहे म्हणजे इश्यूज म्हणा किंवा आम्ही जे पण काम करतोय, डेव्हलपमेंट करतोय ते सगळं एकदम व्यवस्थित आहे. आणि याच्यामध्ये मला म्हणजे नाही का वर्क लाईफ बॅलन्स कुठे माझी बिघडली आहे असं वाटत नाही कधी. एव्हरी टाईम असंच वाटतं की एकदम परफेक्ट आहे. तर माझ्यासाठी माझी वर्क लाईफ बॅलन्स खूप चांगली आहे. तर आपण त्याच्याकडे कसं बघतो हे पण मॅटर करतं, म्हणजे आपल्या कामाकडे. जर आपण एखादं काम आपल्याला ज्या वेळेत दिले त्या वेळेत कंप्लीट नाही केलं, मी फक्त फॉर एक्झाम्पल सांगते, जर का त्या वेळेत कंप्लीट नाही केलं तर ते अचानक आपल्यावरती बर्डन येतं त्या कामाचं, आणि त्याच वेळी आपली वर्क लाईफ बॅलन्स बिघडते. त्यापेक्षा स्टार्टिंगपासून आपलं काम जर आपण चोख केलं तर आपली वर्क लाईफ बॅलन्स अजिबात बिघडत नाही, असं माझं पर्सनल मत आहे. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर आपला लास्टचा पॉईंट आहे जॉब सिक्युरिटीचा. तर जॉब सिक्युरिटीवरती खूप सारे म्हणजे खूप जण विचारतात की जॉब कसा सिक्युअर करायचा वगैरे. कोणत्याही कंपनीमध्ये आपण गेलो तरी जर का एका लोकेशनला प्रोजेक्ट्स अवेलेबल नसतील तर आपल्याला दुसरीकडे मूव्ह व्हावंच लागतं, आणि ती एक बेसिक गरज आहे असं मला वाटतं. जर तुम्हाला त्याच पर्टिक्युलर ठिकाणी हवं असेल आणि हवं ते वर्क करायचं असेल तर ते काही वेळेस पॉसिबल नाही होऊ शकत. तर हे तुम्ही 50-50% हे करा, म्हणजे नाही का स्वतःच्या स्किलसेटनुसार म्हणा किंवा तुम्हाला जे काही तुमचे जे ओपिनियन आहेत ना त्याच्यानुसार तुम्ही ते सेट करा.
हा झाला प्रश्न फ्रेशर्सचा. अजून एक मला खूप जण विचारतात की नाही का ऑनबोर्डिंग आमचं होत नाही आहे, आमचे इंटरव्ह्यूज पण कंप्लीट झालेत म्हणून. पण याचं एक मेन रिझन आहे की जेव्हा पण ते कॅन्डिडेट्सला सिलेक्ट करून ठेवतात ना, तर तेव्हा त्यांच्याकडे एक नाही का फ्युचरचा प्लॅनिंग असतो की हा प्रोजेक्ट आपल्याकडे येणार आहे आणि याच्यासाठी आपल्याला एवढे एवढे एम्प्लॉईज लागणार आहेत. तर त्याच्यासाठी ते बल्क हायर करून ठेवत असतात आणि जशी जशी रिक्वायरमेंट वाढते ना तसं ते त्यांना ऑनबोर्ड करत असतात. तर सगळ्या बॅचची म्हणजे एक बॅच जर पकडली तर सगळ्यांचीच एका वेळी ऑनबोर्डिंग होईल असं होत नाही माझ्या माहितीनुसार. त्यामुळे हे तुम्ही एक लक्षात घ्या. आणि त्यानंतर जॉब सिक्युरिटीबद्दल आपण बोलतोय, त्यामुळे जेव्हा पण आपण बल्क हायरमध्ये जातोय ना त्यावेळी या गोष्टीचा नक्की विचार करा की तुम्ही प्रोजेक्टमध्ये जाणार आहात का नक्की, किंवा तुम्हाला प्रोजेक्ट त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टसाठी सिलेक्ट केलं असेल ना तर तो येणारच आहे का, या कन्फर्मेशन नंतरच तुम्ही जॉब म्हणजे तो घेऊ शकता. अदरवाईज मग तुम्हाला नाही का थोड्या दिवस बेंचवर वरती राहून वगैरे जॉबला म्हणजे नाही का रिझाईन वगैरे करावं लागतं. ते या गोष्टी होतात. त्यामुळे त्या म्हणजे नाही का फ्रेशर्ससाठी ती गोष्ट थोडीशी आहे, तर ते तुम्ही लक्षात घ्या. आणि त्यानंतर एक्सपिरियन्ससाठी जर पाहिलं तर जॉब सिक्युरिटी या गोष्टीसाठी आपण बोलूया. तर एक्सपिरियन्सचं कसं असतं की त्यांना एक्सपिरियन्स्ड असतात ते, त्याच्यामुळे त्यांच्याकडे भरपूर सारे स्किल सेट असतात, टेक्नॉलॉजीज त्यांना माहिती असतात खूप सारे. तर त्यांनी जर का त्याच टेक्नॉलॉजी म्हणजे आधीच्या टेक्नॉलॉजीवरतीच त्यांना जर का प्रोजेक्ट पाहिजे असेल तर कधी कधी प्रॉब्लेम्स होतात. त्यामुळे तुम्हाला मूव्ह ऑन व्हावंच लागतं न्यू टेक्नॉलॉजीसोबत आणि मग तुम्हाला इझिली प्रोजेक्ट्स मिळून जातात. प्रोजेक्ट्स मिळायला म्हणजेच तुम्ही तुमचा जॉब सिक्युअर केलेला आहे. तर फॉर एक्झाम्पल मी सांगते की काही जणांचं असं होतं की एक्सपिरियन्स जरी असले ना तरी त्यांना त्याच टेक्नॉलॉजीवरती काम करायचं असतं. मग त्यांना नाही का त्यांचा बेंच पिरियड जो आहे ना तो वाढत जातो आणि त्यांना हवी ती टेक्नॉलॉजी मिळत नाही आणि मग ॲट दी एंड त्यांना नाही का रिझाईन करायची वेळ येते. तर अशा गोष्टी टाळण्यासाठी आपण स्वतःला ना अपडेट केलं पाहिजे न्यू टेक्नॉलॉजी सोबत, जेणेकरून आपला जॉब पण सिक्युअर राहील आणि एव्हरीथिंग विल बी हॅपी. सो असं आहे जॉब सिक्युरिटीचं. तर जॉब म्हणजे आपण त्याच्याकडे कसं बघतोय याच्यानुसार आपला जॉब सिक्युअर आहे की नाही हे ठरतं. पण LTI माइंडट्रीमध्ये माझ्या माहितीनुसार खूप म्हणजे जॉब सिक्युरिटी आहे. जर तुम्ही बेंचवर असाल तरच थोडासा प्रॉब्लेम होतो, अदरवाईज तुम्ही जर प्रोजेक्टवरती काम करत असाल ना तर जॉब सिक्युरिटीचा काहीच इश्यू येत नाही. कारण सध्या मी ते एक्सपिरियन्स करते त्यामुळे तुमच्यासोबत शेअर करते. तर या जॉब सिक्युरिटीच्या नोटवरतीच आपण आहे ना आजचा ब्लॉग इथेच एंड करणार आहे. तर तुम्हाला या सगळ्या जे पण आपण डिस्कशन केलं याच्याबद्दल काही क्वेश्चन्स असतील तर मला कमेंट्समधून नक्की सांगा. तर याच नोटवरती आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. तर तुम्हाला ही पूर्ण इन्फॉर्मेशन कशी वाटली हे मला कळू द्या, मला खूप छान वाटेल. तर चला बाय बाय.